तुमचा एक एक शब्द मनावर कोरला गेलाय, एक एक शब्द. अजून त्या बैलगाडीचं कौतुक संपत नाहीये का? रमाई, त्या निर्जीव बैलगाडीशी बोलतोयस? दिगू, अरे भाऊ, खोन मातीच्या ढेकळासारखा विरगळून कणा मोडल्यासारखा हतबल होऊ नकोस. रमाई, हे खेळणं बघून बाबांची खूप आठवण आली ग. तुला नाही आली? रमाई, बाबा आमचे लाड तर पुरवायचेच, पण तुला आठवतं बाबा कामानिमित्त एखाद्या ठिकाणी गेले ना तर तुझ्यासाठी हमखास लुगडं घेऊन यायचे आणि आग्रहाने तुला गडी मोडायला लावायची. आठवतं? दिगू, तुला इतकं सगळं आठवतंय? हो रमाई, अगं मी लहान होतो पण सुंदर गोष्टी मनावर ठसून जातात ना ग. बाबा किती छान बोलायचे, गोष्टी सांगायचे, आपल्या सगळ्यांची किती काळजी घ्यायची बाबा. रमाई, तू रागावू नकोस. बाबा घर सोडून गेल्यावर तू खंबीरपणे उभी राहिलीस, पण मला बाबांची खूप आठवण येते का? खूप आठवण येते, खूप आठवण येते. मला प्रत्येक क्षणी त्याची उणीव जाणवते, त्याची उणीव जाणवते. रमाई, नामू काका म्हणतात तर आले असतील ना बाबा परत कदाचित. आपण शोधूया का त्यांना? ते हरवले असतील. काशीराम काका, नामू काका म्हणताय तसं त्याप्रमाणे आपण त्यांचा शोध घेतला तर ते सापडतील सुद्धा. काय वाटतं तुला? अच्छा, तुझे बाबा माझे कोणीच नव्हते का रे? माझा संसार अर्ध्यावर मोडला. आनंद होतोय का रे मला त्याचा? माझा संसार सुखाचा व्हावा अशी माझी इच्छा नव्हती का? त्यांची उणीव पाऊल हो पाऊली मला जाणवत असेल, असं नाही करे वाटत तुला? एक बाई नवऱ्याशिवाय कशी जगते हे तुला सांगून नाही समजणार बाळा. लाटाच्या तडाख्यात सापडलेल्या एकाकी पुडीसारखी ती डगमगत असते. त्यांची आठवण मला सुद्धा तुझ्यासारखीच हळवी करते रे. उद्या ते परत आले ना तर मलाही खरंच खूप आनंद होईल. पण ऐक, या घराचे कर्ते, कर्तृत्ववान, आधार असणारे असे श्रीधर पंत मला परत यायला हवेत. घरदार फुंकून टाकणारे, गहाण पत्र वाटून टाकणारे श्रीधर पंत मला नकोय. नकोय मला ते. तू रडू नकोस ना. तुला रडवणं माझा हेतू नव्हता रमाई. कडा मोडल्यासारखं सरपट
ज्याच्या त्याच्या पायात रेंगाळत जगणं मला जमणार, माझा स्वभाव नाही तो. आणि धरून चाल, उद्या तुझे बाबा परत आले आणि परत येरे माझ्या मागल्या झालं तर मी कमावलेलं सगळं उदार करणं होऊन वाटून टाकलं तर दिगू, अरे आपण रस्त्यावर येऊ. प्रेम, भावना, नाती आणि कर्तव्य व्यवहार हे कधीच एकत्र मिसळू नये. ठिसूळ पायावर कधीच मजबूत इमारत उभी राहत नाही. तुझ्याकडेच बघ, किती भावनेच्या मागे वाहवत चाललायस तू. बघ जरा. तसंच तेव्हा यायचं असेल तर कणखरपणे त्यांना आपणहून येऊ दे. जसे गेले तसे येतील. अरे मृगजळाच्या मागे धावलो तर आपण ऊर फुटून मरू. उद्योगधंदा सोडून मामांजींचा शोध घेऊया असे विचार तुझी लाडकी नक्की बायको तुझ्या मनात बरवते. हे मला कळत नाही का? दिगो, अरे तू कसं वागतोयस हे तुला तरी समजतंय का? कुणीतरी येऊन तुला सांगतं तुम्हाला तुमच्या बाबांनी ही बैलगाडी भेट दिली आहे, लगेच रेतीच्या किल्ल्यासारखा भावनावश होऊन ढासळतोस. भविष्यात जर तुझे बाबा आले तर तूही त्यांच्यासारखा वाहवत जाऊन हातात टाळ घेऊन तुळशी माळ घालून घरादारावर लाथ मारून कामधंदा सोडून विठुराया करत बसशील. नाही नाही रमैया, अगं असं कसं होईल? होईल, झालंय, आत्ताच झालं. अरे पेढी उघडल्यावर तू तिथे बसायचं सोडून इथे येऊन या बैलगाडीची गप्पा मारत बसलास. तिथे लोक व्याज द्यायला ताटकळत उभे होते. रमै, होय, तू पेढीवर नव्हतास, इथे रडत बसला होतास. मी व्यवहार पूर्ण केला. लक्ष्मीला असं ताटकळत ठेवायचं असतं का? अरे हे ऐकून सुद्धा माझ्या जीवाचा थरकाप होतो. आधीच तुझ्या बाबांच्या वागण्यामुळे लक्ष्मी आपल्यावर रुसून निघून गेली होती. बाबाजींच्या कृपेमुळे माझ्या कष्टामुळे कशी बशी ती परत आली. तिकू परत तिला आता विनमुख करू नको रे बाळा, नको रे असं करू. माझी तपश्चर्या अशी मातीत नको मिसळू. मला माझा कर्तृत्ववान दिगू हवा आहे. बापाच्या आठवणीत हतबल झालेला लोण्याचा गोळा नकोय. कर माझ्यावर. रमैया ग, तू रडू नकोस ना. मी नाही ढासळणार असा पुन्हा. तू म्हणशील तसंच वागेल. मी देईन पिढीकडे लक्ष. तू निश्चिंत राहा, शांत हो. असे विचार तुझी लाडकी नकटी बायको तुझ्या मनात भरवतेय, हे मला कळत नाही का? अगं ये, बसल्या बसल्या मेलीस का? अगं तू जाईल ना. लक्ष कुठे आहे तुझं? पातेला उतरव खाली, उतरव ते पातेला खाली. अगं आता हात पुसणं कशाला हवंय? असंच उतरव ते पातेला खाली, उतरव खाली ते पातेला.
ए चूल थंड करू नकोस, फाटी काढू नकोस त्यातली. तशीच राहू दे. तू जा बाहेर, पाण्याचा होत भरून घे. रिकामा झाला असेल, जा. चूल थंड करू नकोस, आग तशीच राहू दे. अगं बाई, म्हणजे बैलगाडी चुलीत टाकणार की काय? हे काय, माझी बैलगाडी कुठे गेली? इथेच तर होती, अशी कशी गेली? मामांची माईने दिलेली बैलगाडी, आमची प्रिय बैलगाडी. पुरे किती मुरडशील यमुने. आता तो आरसाही विचारत असेल, असून किती वर्ष माहेरच्या आरशात असं निहाळत बसणार आहे स्वतःला. अगं उलट आरसा सांगतोय की यमुने, एक मूल असून अजूनही तू लग्नाची सुकुमार मुलगी वाटतेस. हो का? मग आता आरशाबरोबरच हितगुज पुरे झालं. आपल्या पदरी एक लेकरू आहे, भान ठेव. अगं शंभू बाळ बघ, काय आहे त्याच्या हातात? काही काही खाल्लं तर, तोंडात घातलं तर, लागलं तर बघ तरी त्याच्या हातात काय. काही अणुकुचीदार असेल तर. अगं तसलं काही नाहीये रमाई. शंभू बाळाच्या हातात ना त्या नाम्या काकांनी आणलेली ती बाहुली दिलीये. अगं मग काढ ना त्याच्या हातात ना. लाकडी बाहुली आहे ना, लागली तर त्याच्या तोंडाला. तू पण ना यमुने.
अगं गधडे, नुसती बाहुली नाहीये ती. अगं ती त्या विठ्याची रखुमाई आहे. रखुमाई बा. रखुमाई, माझ्या विठुरायाची रखुमाई, किती छान. कधी बघती असं झालंय. शंभू बाळा, दे ती बाहुली. जवळ बाळगण्यासारखं ते खेळणं नाहीये. दे 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 दे, शाण ना बाळ, दे दे. अगं बाई, त्या नाम्या सुतारानं चलाखीनं बाहुलीच्या नावाखाली रखुमाईची मूर्ती दिली होय. हिम्मत कशी झाली त्याची? या घरात काय काम आहे या मूर्तीचं? बरोबर बोलतेस तू. काय काम आहे या मूर्तीचं? थांब. सखू, अगं माझी बैलगाडी बघितलीस का कुठे? सापडतच नाहीये मला. बायकोला काय विचारतोस? तुझी आई अजून जिवंत आहे. मला विचार ना, मी सांगते. मी ती बैलगाडी चुलीत टाकली. चुलीत टाकली? पण का? रमाई, अगं बाबांनी पाठवलेली भेट होती ती. नुसतं लाकडी खेळणं नव्हतं. अरे दिगू, आता काही वेळापूर्वी बोललो ना आपण. क्षणात विसरलास? ही भूतकाळातल्या आठवणींची बोचकी तू का पाठीवर घेऊन बसलायस? तुझ्यासारखा तरुण समजूतदार मुलगा या खेळांसाठी असा कसा खुळा होऊ शकतो? काम धंदा सोडून तू त्या बैलगाडी मागे झपाटल्यासारखं करायला नको म्हणून. जाणीवपूर्वक मी ती बैलगाडी चुलीत टाक. समजलं? आता लहानपण सरलंय. कामाचं वसुलीचं बघा. विसरा आता त्या बैलगाडीला. बैलगाडी आईने चुलीत टाकली. याचा किती त्रास होतोय त्यांना, किती आळवेत ते. आणि वंसांचं खेळणं सासूबाईने फेकून दिलं तरी त्यांना त्याचं वाईट नाही वाटलं. शंभू बाळा, ये शंभू बाळा. शंभू बाळा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. बाहुली टाकून दिली म्हणून. आपण ना तुझ्यासाठी लाकडाचा घोडा करून आणूयात. बाहुली काय करायची? हो ना? हो, चला आपण जाऊयात. विठुराया, माझ्या रघुमाईला फेकून दिलं. बिचारीला कुठे लागलं तर नसेल ना?
रखुमाई मातेला सासूबाई अशा कशा फेकू शकतात? लागला असेल ना तुला? आई ग, रखुमाई माता तर कुठेच दिसत नाही. विठुराया, आता कुठे रे शोधू मी रखुमाई मातेला? कुठेच नाहीये ती. विठुराया, तुला माहिती आहे ना रे, साधी बाहुली जरी फेकली असती तरी मला किती त्रास झाला असता. पण आता सासूबाईंनी रखुमाई मातेला फेकलंय. मी आता कुठे शोधू तिला? कुठे शोधू?